हुबळी येथील मध्यवर्ती बस स्थानकातून 8 पेक्षा अधिक संशयित बांगलादेशी घुसखोर आज शनिवार दिनांक 23 मे रोजी बसने बेळगावच्या दिशेने रवाना झाल्याची प्राथमिक माहिती काही हिंदू संघटनांना मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। संबंधित माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली। माहिती मिळताच हुबळी पोलिसांनी हुबळी मध्यवर्ती बस स्थानकात चाचपणी सुरू केली। त्यानंतर काही संशयित व्यक्ती बेळगावच्या दिशेने निघाल्याची माहिती बेळगाव पोलिसांना देण्यात आली। या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी बेळगाव शहरातील मुख्य बस स्थानकात विशेष तपास मोहीम राबवत हुबळीहून येणाऱ्या सर्व बसची कसून तपासणी केली। या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी यांनी स्वतः मुख्य बस स्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांनी प्रवाशांची चौकशी करत संशयित व्यक्तीचा शोध घेतला। तसेच डॉग स्क्वॉडसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आज हुबळीवरून माहिती मिळाल्याप्रमाणे काही बांगलादेशी घुसखोर हुबळीमध्ये सापडले आणि त्यांना तिथं पोलिसांनी थांबवून त्यांची पुरी चौकशी केल्यानंतर ते बांगलादेशी आहेत हे खचित झालेलं आहे। तिथून काही लोक बेळगावच्या दिशेनं आणि काही लोक अन्यतर काही ठिकाणी गेली ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही बेळगावकडे येणारे हुबळीचे बसेस ह्या थांबवून बेळगावच्या पोलीस डिपार्टमेंटला त्वरित कळवून आणि पोलिसांना सामोरे घेऊन या हुबळीवरून बेळगावला येणाऱ्या बसेस चेक करण्यासाठी आमच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगण्यात आलं। त्या पद्धतीनं आज बेळगावच्या पोलीस डिपार्टमेंटनं काही बसेस चेक करून आपली कारवाई केलेली आहे। अजून त्याचा पूर्णपणे माहिती मिळालेली नाही आहे, अजून त्याची चौकशी सुरू आहे। काही लोकांना काही कल्पना नाही आहे आम्हाला, पण पोलीस डिपार्टमेंट चौकशी करत आहे। किती बसेस त्यांनी ताब्यात घेतली? 3 बसेस ताब्यात घेतलेल्या होत्या आणि हुबळीच्याच। त्याच्यामध्ये किती लोक काय आम्हाला थोडी त्याची कल्पना नव्हती, फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन होता असे जे आहेत, संशय होता आणि त्या संशयाप्रमाणे आम्ही कळवलेला आहे। तुम्ही कुठे थांबले? आम्ही बस स्टँडवर थांबलेलो आणि काही लोक हायवेला न्यू गांधीनगरजवळ। मात्र सखोल तपासणीनंतर कोणताही बांगलादेशी घुसखोर आढळून आला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। या तपास मोहिमेमुळे काही काळ बेळगाव बस स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते।